नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? बरे आहात ना? नक्कीच बरेच असाल. तर ब्लॉग बनवण्याचा मुद्दा असा होता, की आता 20 आणि 21 डिसेंबर म्हणजे आमची अॅनिव्हर्सरी. आज आमच्या लग्नाला चक्क 1 वर्ष कंप्लीट होत आहे. तर खूप सुखाने संसार झाला आमचा. चांगल्या पद्धतीने चांगला आहे. खरंच कृपेने छान वाटतं. आता अॅनिव्हर्सरी म्हटलं तर काहीतरी सेलिब्रेशन तर होणारच. तर सेलिब्रेशन करण्यासाठी मी एक असा विचार केलेला आणि खूप दिवसापासून अनुची पण इच्छा होती, की तिला एक गळ्यातलं म्हणजे छोटा म्हणजे फॅन्सी टाईपमध्ये थोडंसं तिला पाहिजे होतं. खूप दिवसापासून बोललेली. तर मी तिला म्हटलेलं की थांब, प्रत्येक दिवसाचा एक म्हणजे एक एक्साइटमेंटचा एक दिवस असतो किंवा एक ते दिवस ठरलेला असतो. तर त्या एक दिवसाला मी तुला एक गिफ्ट देईल असं. तर तिला सांगितलं ना, की मी तिला गिफ्ट करणार आहे किंवा कसं काय. तर मी आणि मम्मी आणि पप्पा आम्ही तिघंजण जाणार आहोत सोनाराच्या दुकानमध्ये. तर एक तुम्ही ब्लॉगमध्ये जोडून राहा. तिला काय माहीत नाही या ब्लॉगबद्दल. तिला आपण बनवणार आहोत आणि अॅनिव्हर्सरीच्या दिवशी बाहेर जाऊन सेलिब्रेशन करेल तेव्हा तिला एक माझ्याकडनं गिफ्ट असेल. तर तुम्ही ब्लॉगमध्ये जोडून राहा. तुम्हाला मी नक्कीच सगळं दाखवेल कसं घेतोय कसं काय त्यांनी सेलिब्रेशन कसं. ठीक आहे, चला मित्रांनो, बाय. चला तर मग आम्ही निघालेलो सोनाराच्या दुकानामध्ये. ऑन द वे आहोत मी आणि मम्मी आणि पप्पा. तर हे आहेत नेहा ज्वेलर्स. आमचे खूप जुने सोनार आहेत, खूप चांगल्या परिचयाचे आहेत. मम्मी पप्पा आमचे सगळे किती मागच्या वर्षी गेला असं परवडला. ते तर आत्ता केलं ना, पुढच्या वर्षी नंतर पण आरोग्य त्यावेळी केलं असं चाललं नाही, आपण डिसेंबर पण नावाचे फक्त 4च. त्याच्यामध्ये कुठे म्हणला हे काय म्हणे आहेत. सोन्याचा भाव लावला 1,32,000 आणि 200 रुपये मजुरी. याचं वजन आहे तुझं 1 ग्राम 520 आणि 6 ग्राम 66. एकूण वजन झालं 8 ग्राम 180. हे आवडलेलं का मम्मी? वाटेल तिला चांगलं. ठीक आहे, चालेल. हे बघितलेलं आम्ही आता सध्या रिसेंटली म्हणजे सोन्याचा. त्या ॲनिव्हर्सरी गिफ्टसाठी हे बघितलेलं. तर हे नक्की तिला पण आवडेल त्या हिशोबाने हे करायचं. मम्मीला पण आवडलेलं आहे ते. सरप्राईज देऊया तसं ते. ठीक आहे पप्पा, ते ठीक आहे, चालेल. पॅक करा. करू पॉईंट पट. हां, 5-10 मिनिटं लागेल ना. चालेल. हे वाटे फिटिंग करायचं, सर्व करायचं ना. चला तर मग फायनली आपण बुक केलेलं आहे. नक्कीच हे तिला पण आवडेल आणि आम्हाला सगळ्यांना पण आवडलं तर नक्कीच तिला पण आवडेल. हे देतो आणि मग आता हे बुकिंग करतो. आणखी पण बनवावं लागेल. तेव्हा पण करायचं असेल ना, जर वेळ असेल आणि पैसे लावायला पाहिजे घेत जावं. इन्व्हेस्टमेंटचं सांगत आहे ते आपल्याला सगळ्यांना. पॉईंट घेत जावं. नंतर 5 मिनिटं वस्तू भेटणारच आहे. परत मे मध्ये मार्च मध्ये वाढवून काय उगाच मला तर भाव म्हणजे बाहेरमध्ये झालं नाही. मी त्यांच्याशी बोलतो माझ्यावर पाहिजे फक्त 40,000 माझ्यावर पाहिजे. चला तर फायनली यांना आपण पूर्ण अमाऊंट पे केलेली आहे आणि जी वस्तू आपण त्यांच्याकडनं घेतलेली ती फायनली वस्तू आपली झाली आहे. त्या ॲनिव्हर्सरीला आपल्याला जी गिफ्ट द्यायची अनुला ती फायनली आपली वस्तू झालेली आहे. तर पुढे असं जोडून राहा. तर पुढे अजून ट्विस्ट तुम्हाला बघायला भेटेल सेलिब्रेशनचा. ठीक आहे, चला मित्रांनो, बाय.
हॅपी अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरीचा अनुला मी खूप वेगळ्या पद्धतीमध्ये त्याला सरप्राईज दिलेला. तिला पण नव्हता माहिती. आणि अजून एक सरप्राईज बाकी आहे. एक तिला एक गिफ्ट द्यायचंय. तिला पण नाही माहिती काय आहे. तर ते गिफ्ट आपण देऊया. आता तुला कसं वाटलं सरप्राईज? छान वाटलं. मी विचार पण नव्हता केला. खूप छान. विचारायला पुढे चालू होतात म्हणजे असे सरप्राईज त्याला बोलतात. आता एक दुसरं तिला एक गिफ्ट द्यायचंय. हॅपी झाली. छानसं असं डेकोरेशन ठेवलेलं मस्त त्याच्यामध्ये. आणि इकडे नावाची पण नेम प्लेट बनवली की आपण तुम्ही सांगितलं स्वप्ने लव साधना त्याच्यामध्ये एकदम मस्त वेगळी. आणि हे पण एक केलेला मस्त बनवलेला. फर्स्ट अॅनिव्हर्सरी आमची म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालेला लग्नासाठी. आमच्या लग्नाला असं एक सरप्राईज काहीतरी वेगळा ट्विस्ट करूया. पण त्याच्यासाठी अनुला न सांगता आमचे गौतम बाबांना घेतलेला आणि फटाक्षी आम्ही पोहोचलेलो आमच्या लोकेशन वरती. ठीक आहे. आता केक कट करूया. केक कट झाल्यानंतर मग तिला गिफ्ट आहे ते एक देऊया. मग ते गिफ्ट दिल्यानंतर तिचं रिॲक्शन बघूया की काय असेल नक्की. ठीक आहे. चला आता केक आणलेला आहे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी. तर त्याच्यावरती आम्ही आमच्या चॅनलचंच नाव लिहिलेलं वाईल्ड अँड क्रेझी कपल. ठीक आहे. तसे तर आम्ही क्रेझी कपल आहातच. तर त्याच्यामुळे काहीतरी थोडंसं ट्विस्ट करण्यासाठी आता आपण केक कट करूया. केक कट झाल्यानंतरला अनुसाठी अजून एक गिफ्ट आहे. तर ते केक कटिंग झाल्यानंतरला सांगूया म्हणजे तिला दाखवूया सरप्राईज देऊन करून. आता आपण सध्या केक कट करूया. केक कट झाल्यानंतर मग तुम्हाला गिफ्ट काय असेल ते दाखवतो. मग त्याच्यानंतर बघूया अनुची रिॲक्शन काय असेल ते. ठीक आहे. चला केक कट करूया आपण. तर म्युझिक लावतो मी वेगळ्या याच्यामध्ये जरा. ते म्युझिक आपण नवीन गाणं बघूया. चला आता केक कट झालाय. गिफ्ट द्या पटकन. गिफ्ट मला एक्साइटमेंट झाली. काय असेल? लगेच असं दिल्यानंतर मध्ये गिफ्ट काय का म्हणजे एक्साइटमेंट असली की अजून जरा मजा येते ते गिफ्ट द्यायला. ते गिफ्ट कसं देऊ मी तोच विचार करते. बसून देऊ का तुझ्या तिकडे. अजून हा सेटअप आहे आपला सगळ्यांना दाखवा. मी तर बोलते की समोर तिकडे जाऊन ठेवूया बघून. मला कसंही द्या. गिफ्ट पाहिजे. गिफ्ट आहे ना. ठीक आहे. चल डोळे बंद करा आता. डोळे बंद करावं लागेल ना त्याला. डोळे बंद कर. डोळे बंद कर. आता नाही. केले का नक्की? हो नक्की. नक्की. हो मग गिफ्ट पाहिजे नक्की द्या. तर हे गिफ्ट मी लय मेहनतीने आणलंय आणि लय ह्याच्याने आणलंय की बोलूया की चला थंडीचे दिवस आहेत काहीतरी नवीन गिफ्ट देऊया. हिचा म्हणजे या गोष्टीचा उपयोग सगळ्यांना होईल. आणि अनु पण लय मला पहिल्यापासून बोललेली की तिला पण गिफ्ट पाहिजे होतं वगैरे करून. मला ठीक आहे काहीतरी वेगळ्या दिवसा म्हणजे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी किंवा कसं काय तेव्हा असेल तेव्हा मी तुला देईल गिफ्ट. तर चला बघूया अनुचे रिॲक्शन काय असतं. हा ना जरा थोडा एक्साइटमेंट नको असं द्यायला आहे थोडा. 1 2 3. हे काय? हे गिफ्ट आहे. मग गिफ्ट नाही का थंडीचे दिवस आहे पाणी तापवायला काय घरी पाणी कामाला. टाकून नुसते आंघोळच करू. मग सगळ्यांना काम येईल. तू बोललेली पण ना की गॅस एवढा त्यामुळे आहे. एक घेऊन या ठीक आहे पण मला असं गिफ्ट द्या असं नाही. असं आहे. नवीन गिफ्ट दे ना हे. नको मला असं. काही नाही का गिफ्ट आहे मी त्यापेक्षा थंड पाण्याने आंघोळ करेन पण मला असं गिफ्ट नको. काय गिफ्ट आहे बाबा हे. असं थोडी काय पण आणलं पण गिफ्ट दिलंय ना. पण हे असं असं नको म्हणजे मला. लांब आले वगैरे मुलं पाहिजे का. मग हे असं गिफ्ट देतात का? त्यासाठी आणलं इथं. मग एवढा केलं ना आता केलं ना बड्डे बिड्डे बघ ना झालं ना. आता काय नवीन मग आता गरम पाणी करून आंघोळ करू. मग घरी घाल ना सगळ्यांना काम येईल ना. ते तू बोललेली पण की मला पाहिजे मला पाहिजे. नको मला दुसरं पाहिजे. दुसरं पाहिजे. दिसे गेली.
आता जे गिफ्ट पाहिजे होतं ते देऊया आता. उगाच बाईचा मूड खराब झाला तर उगाच मेकअप खराब होईल यांचा. जरा जवळ दाखवा यांचा मेकअप बघायला नाही यांचा. सगळा मेकअप खराब होईल नाही यांचा. मग चला जे गिफ्ट आहे बाबा त्यांचं ते देऊ. चला आता आता नाही डोळे बंद करणार आता असं नाही, शिस्तीत बंद करा, नाही तर मी चाललो मी तर नाही देता मग दिलं. मग तर चला ज्या गोष्टीच्या आपण एक्साइटमेंट ज्या गोष्टीसाठी आपण होतो की काय गिफ्ट असेल, तर मी सगळ्यांना म्हणजे सांगितलं तर कोणाला नव्हतं ते मलाच माहिती होतं की काय गिफ्ट आहे. तिला पण नव्हतं सांगितलं की असं गिफ्ट असेल करून. तर बघूया अनु मॅडमचे रिॲक्शन काय असतात गिफ्ट देताना बर्थडेचे. बघू. चल माझा डोळे बंद कर लवकर, खोलू नको. गिफ्टच पाहिजे ना, गिफ्टच दे. आता झालं अजून फुगे पण येते इथं. तुमच्या तोंडावर पडेल. चला गोष्टीची आपण वाट बघत होतो, ती गोष्ट पण आता गिफ्ट द्यायची आलेली आहे. आपण देऊया आता, जास्त नको रडवायला, उगाच रडली बिडली तर माझे लोक खायला. चला मग तुम्ही गिफ्ट बघू शकता. खूप ह्याच्याने आणलंय ते गिफ्ट वगैरे करण्यासाठी. आणि हे आता गिफ्ट मॅडमला देऊया. मॅडम 1 2 3. हे काय करू. अरे ती पण कामाची आहे मेणबत्ती, अॅनिव्हर्सरी आहे आज. मग अॅनिव्हर्सरी केक कट करून नको. हे काय अरे या काहीतरी डब्बा म्हणजे काहीतरी वेगळंच गिफ्ट. डब्बा आणू नाही शकत. काय मेणबत्तीसाठी आणलाय. मेणबत्तीसाठी मी डब्बा घेऊन आलेलो. तुला काय माहित. हुशार. काय गिफ्ट देता हो शी. कैशी मी काय विचार केला, काय देताय. कानातले. कुठे. चला आता वापिस डोळे बंद कर. आता शिस्तीत, आता प्रॉमिस. आता मी मस्ती लास्ट बिस्ती टाइम नाही. एकदा डोळे बंद आता मस्ती करणार. बिस्ती मला नाही. नाही आवाज दिलं चल ना फटाफट. बघा लवकर. उद्या मस्ती anniversary बिस्ती खराब नाही. करून टाका. मस्ती बिस्ती नाही पाहिजे. आता डोळे बंद कर लवकर. चल फटाफट. लास्ट टाइमच करणार डोळे बंद. फक्त काय आता जास्त हे नको, जास्त वेळ पण रडवायला नको तुला. आता ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ती गोष्ट मॅडमला देण्यासाठी आलेली आहे. तर ती गोष्ट आपण आता देऊया मॅडमला. खूप वर्षापासनं मी ही गोष्ट तिला म्हणजे देण्यासाठी म्हटलेलो की तुला देईल करून. तिची पण खूप इच्छा होती की मला पाहिजे करून. म्हटलं प्रत्येक गोष्टीचा एक काय त्याला म्हणतात एक दिवस असतो. आणि तसं बघायला गेलं तर रेट पण खूप महाग आहे आता सध्या. तरी आपण कसं करायचं करून केलं. तर ते तिला खूप अगोदरपासून पाहिजे होतं. तर ते तिला बर्थडे गिफ्ट ॲनिव्हर्सरी गिफ्ट देऊया. आणि मग तिच्यानंतरला तिचे रिॲक्शन बघूया काय असेल कसे. चला माझ्याकडनं तुला एक ॲनिव्हर्सरीसाठी एक छोटीशी भेट. कोण. अरे बापरे. तुला पाहिजे होतं. असली म्हणजे हेच बघा आता. असली नकली करून पण म्हणता असली नकली. काय बोलायचं बाबा. पण मी जाम शॉक झाली. किती दिवसापासून मी विचार करत होती. तू बोललेली ना की मला पाहिजे करून, म्हणून तिला सांगितलेलं प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो. आणि वेळ वगैरे झाल्यानंतरला म्हटलं तुला देऊया करून आपण गिफ्ट. आणि मग तिच्यासाठी केलेलं, कारण आता सोन्याचे पण रेट खूप महाग आहेत. तर हे 8.5 ग्रामचं केलेलं मी तिला गिफ्ट म्हणून साठी. आपण हे तिला गिफ्ट देऊया. सुंदर डिझाईन त्यांना दाखव. ठीक आहे. चला आता जुना गाडा नवीन घाला. म्हणजे जुना म्हणजे नवऱ्याचे हे असं नवत नाही तर बोलची नवरा. आता घालूया मॅडमला ॲनिव्हर्सरी गिफ्ट. हे बनवलेलं मी एक 8.5 ग्रामचं. सध्या आता सोन्याचे रेट पण खूप हे. ह्याच्यामध्ये 1,09,000 8.5 ग्रामचं बनवलेलं मी. माझ्याकडनं एक तिला छोटीशी भेट दिलेली. वाव, खूप दिवसापासून इच्छा होती. इच्छा पूर्ण. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू.
फायनली तिला गिफ्ट दिलेलं आहे, जे बनवण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले, कसं कसं बनवलेलं, काय बनवलेलं, सोनाराच्या दुकानात. ही चॉईस पण माझीच आहे, म्हणजे हिची पण नाही आहे, हिला सांगितलं पण नव्हतं काय कसं काय, तर बनवून आलेलो. तर तुम्ही दाखवा की माझी चॉईस कशी आणि मग मला सांगा नक्की. जरा जवळ दाखवा ते बाबा. कसं वाटतंय, कसं दिसतंय? म्हणतो खूप आवडलं. आवडलं? तुला आवडलं म्हणजे विषय संपला. चला मग आता थोडं आपण सेलिब्रेशन करूया, थोडे फोटोज वगैरे काढूया, मग तुम्हाला सेटअप पण सगळं दाखवतो कसं आहे कसं काय नाही ते. ठीक आहे, तर एन्जॉय करूया. तुम्ही ब्लॉगवरती कंटिन्यू थँक्यू. सेलिब्रेशन करूया. सेलिब्रेशन चला तर मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने आमचं सेलिब्रेशन पण झालं, ब्लॉग पण बनून झाला आणि आता आमच्या मॅडम लागल्या जातात फोटोशूटला. आणि आमचे खूप परम मित्र, आमच्या सगळ्यांचे लाडक्या परिचयाचे आमचे बाबा हे आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आलेले. म्हणजे त्यांना मी एका शब्दावरती बोललो की बाबा आपल्याला असं असं करायचं आहे. बाबाचा फक्त एकच फोन, शेट आलो टायमावर बरोबर. तर आमचे खूप सपोर्टिव्ह आहे आणि आम्हाला मार्गदर्शन पण करतात प्रत्येक याच्यासाठी. ब्लॉगमध्ये कधी काय काय असेल काय नाही, नवीन नवीन कंटेंट पण सुचवतात. पब्लिक नवीन ब्लॉग आहे आणि नवीन जोडी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर कमेंट करा. नक्की. आणि पब्लिक यांना सांगून द्या की म्हणजे कसं कुठं चुकतंय, म्हणजे तुम्ही सपोर्ट सांगितलं तर आपण सगळे ते पण नक्की करूया. आणि आमच्या बाबाचं पण इंस्टाग्राम ID पण मी तुम्हाला मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये. आमच्या बाबांचे पण वेगवेगळ्या कंटेंटमध्ये व्हिडिओ वगैरे असतात, व्हॉइस वगैरेमध्ये, तर बाबांना पण नक्की सपोर्ट करा. ठीक आहे. आमच्या मॅडम आता लागल्यात फोटोशूटला. ॲनिव्हर्सरीचा पूर्ण पुरेपूर एकदम आनंद घेताना आमच्या मॅडम फुल चालू आहे त्यांचा जोरात फोटोशूट. सेटअप पण खूप छान होता. हा बघू शकता तुम्ही, इकडे सगळंच होतं. वरती पण फ्लावर्सचं वगैरे सगळे मस्त केलेलं आहे, म्हणजे एकदम एंट्रन्स पण खूप छान आहे. चला तर मित्रांनो, आपला झाला आहे आता पॅकअप. आता आपण सगळं केलेलं, सगळे म्हणजे शूट झालं, आपलं सेलिब्रेशन झालं, तिला गिफ्ट पण देऊन झालं, सगळं काय झालं. तर मग आता आपण निघणार आहे घराच्या दिशेने. तर आता जे म्हणजे आपण जिकडे आलेलो, म्हणजे जे P05 करून आहे, कल्याणमध्येच आहे, तर आपण त्यांच्या ओनरशी भेटूया आणि ते तुम्हाला डिटेल सांगतील वगैरे कुठला कसं काय. तर हे आपले मित्र आहेत, तर हे तुम्हाला सांगतील आपलं लोकेशन वगैरे कुठं आहे, काय कसं काय. तर नक्की तर हे लोकेशन वगैरे कुठले आपलं, म्हणजे ॲड्रेस सांगाल का सगळ्यांना? कल्याण रेल्वे स्टेशन आहे ना, हां, त्याचं 2 मिनिटाचं अंतरावर आहे, चालत. अच्छा. कल्याण रेल्वे स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे तुम्हाला दादांचा नंबर पण सांगेल. हां, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि खूप खरंच म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. तर जे कपल असतील वगैरे, वेगवेगळ्या पार्टीज वगैरे जे काय असतील ते तुम्हाला नक्कीच इकडे सेलिब्रेशन करण्यासाठी भेटेल. सगळं मी दादांचा तुम्हाला नंबर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर दादांना कॉल करून येऊ शकता तुम्ही आणि एकदा व्हिजिट करून येऊन नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करा आणि एन्जॉय करा आपलं जे सेलिब्रेशन असेल तर. ठीक आहे, चला तर थँक्यू.
मस्त सेलिब्रेशन होता. चला मित्रांनो बाय. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.